26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन्ही दिवशी आपण झेंडा फडकवत असतो, पण या दोन्ही झेंडा फडकवण्याच्या संकल्पना थोड्या वेगळ्या आहेत. 15 ऑगस्टला आपण जे झेंडा फडकवतो त्याला ध्वजारोहण असं म्हटलं जातं आणि 26 जानेवारीला जो आपण झेंडा फडकवतो त्याला ध्वजवंदन असं म्हटलं जातं. या दोन संकल्पनामध्ये नेमका काय फरक आहे तोच आपण माहिती करून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ध्वजारोहण जे असतं ते स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्टला लाल किल्ला या ठिकाणी होत असतं आणि या दिवशी जो देशाचा ध्वज आहे तो देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते फडकवला जातो आणि ध्वजारोहण मध्ये जो झेंडा असतो तो ध्वजस्तंभाच्या खाली असतो आणि दोरीने ओढून तो झेंडा वर नेला जातो आणि वर नेऊन पुन्हा फडकवला जातो. ही जी झेंडा फडकवण्याची प्रक्रिया आहे याला ध्वजारोहण असं म्हटलं जातं. दुसरी जी संकल्पना आहे ध्वजवंदना ही प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला असते. या दिवशी काय केलं जातं तर जो झेंडा असतो हा ध्वजस्तंभाला वरच लावलेला असतो, खालून वर नेला जात नाही आणि तो झेंडा वरूनच फक्त थोडासा हिसका देऊन फडकवला जातो आणि या दिवशी झेंडा फडकवला जातो तर देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते. आता 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून पंतप्रधान हे भाषण करत असतात त्याच दिवशी, पण ज्यावेळेस ध्वजवंदना असते त्या दिवशी राष्ट्रपती त्या दिवशी भाषण करत नाहीत, पण त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी देशाला उद्देशून संबोधन या करत असतात. हा ध्वजारोहण आणि ध्वजवंदना याच्यातला महत्वाचा फरक आहे. त्याच पद्धतीने ध्वजारोहण हे लाल किल्ल्यावर होत असतं आणि ध्वजवंदना 26 जानेवारीची ही कर्तव्यपथ या ठिकाणी होत असते. ह्या दोन्हीचे ठिकाणं सुद्धा वेगळे आहेत, झेंडा फडकवणाऱ्या व्यक्ती सुद्धा वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्या ऍपवर आपण ज्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्या बॅचेसला पहिलंच डिस्काउंट आहे, त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा ऑफर म्हणून 26% डिस्काउंट ठेवलेला आहे. जे विद्यार्थी कोणती ना कोणती बॅच खरेदी करू इच्छितात त्यांनी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि नक्की या ऑफरचा फायदा करून घ्या. एमपीएससी पासून ते शिपाई, पोलीस भरती, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय सगळ्या भरतीसाठी इथं बॅचेस तुम्हाला उपलब्ध आहेत.